आपण नेहमीप्रमाणे पहिलं जे केंद्रातलं आपलं सत्र आहे ते उपासनेचं सत्र घेणार आहे. आणि मागच्या वेळेला आपण अष्टांग योग बघतोय, तर त्याच्यामध्ये यम आणि नियम हे जे आहेत ते सगळे आपल्याला आदित्यदादांनी मागच्या वेळेला रिवाईज केलेत, हो की नाही? तर त्यामुळे त्याच्या पुढचं जे आहे थर्ड पार्ट जो आहे आसन, तो आता आपण बघणार आहे. पण त्याच्या आधी आपण थोडंसं नामस्मरण करूया, म्हणजे जरा आपला थोडा माइंडसेट तयार होतो की नाही, जरा उपासना करायला छान वाटेल मग. हं? तर माझ्या मागे कोण बरं म्हणणार आहे? चैतन्य म्हणणार आहे. हाय हो. आहे. चैतन्य, आहे आहे. ओळखलंस का? आठवण आहे का आपण गेलो होतो एकत्र शृंगेरीला त्याची? हो हो. येस. सो हा या चैतन्याची सगळी गीता पाठ आहे आणि मी गेले होते त्याच्याबरोबर शृंगेरीला. त्याच्यानंतर तो आत्ताच दिसतोय मला. पण ओम नमः शिवाय हा मंत्र आपण म्हणायचा आहे. हं? तर हा. मी सांगते, म्हणजे माझ्या मागून तू म्हणशील. आणि तुम्ही सगळेजण हो. छोटी मुलं चैतन्याच्या बरोबर आपल्या आपल्या घरी म्हणा. हं? चलो. हम्म. ओम नमः शिवाय. 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 आता आपण हा शंकरांचा, भगवान शंकरांचा जप केला, तर त्यांचं नामस्मरण करताना त्यांचं चित्र येतं की नाही आपल्या डोळ्यासमोर? किंवा जी मुलं आश्रमात आलेली आहेत त्यांनी आपल्या आश्रमात पण बघितलं असेल की भगवान शंकरांचा असा मोठा फोटो आहे की नाही. आणि असे ते कसे बसलेले आहेत, तर ध्यानाला बसलेल्या अशा त्यांच्या ध्यानाच्या स्थितीमधला फोटो आहे, हो की नाही? आश्रमात आहे किंवा तुम्ही अजून पण कुठे बघितला असाल. तर आपण आज जे बघणार आहोत आसन, हं, ती पहिली स्टेप आहे. की आपण जेव्हा ध्यान, खरं तर कुठलीही उपासना आणि विशेषतः जेव्हा ध्यानाची उपासना करतो, तेव्हा सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आसन नीट असायला पाहिजे. आपण असं म्हणतो की नाही, की एखादी बिल्डिंग किंवा काही असेल त्याचं कन्स्ट्रक्शन, तरी पण आपण काय म्हणतो की बेस चांगला पाहिजे, मग वरचे मजले चांगले बांधले जातील. किंवा अभ्यास करताना पण आई सांगते की नाही, की पहिल्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना, ते सगळं एकदम पक्क पाहिजे. बेस मॅथ्समध्ये पण बेस एकदम पक्का पाहिजे, असं आपण म्हणतो की नाही. तसं आसन हे आपल्या सगळ्या या उपासनेचा बेस आहे, फर्स्ट स्टेप आहे. त्यामुळे आसन छान, चांगलं, व्यवस्थित आणि स्थिर करता येणं हे महत्वाचं आहे.
तर आसन घालायचं म्हणजे कसं बसायचं, तर आदित्य दादांनी जे आपल्याला चित्र दाखवलंय की ध्यान करताना कसं बसायचं, तर त्याला सहजासन किंवा सुखासन असं म्हणलंय. म्हणजे काय, तर कुठलाही डावा किंवा उजवा कुठलाही एक पाय एकदम आपल्या शरीराच्या जितक्या जवळ घेता येईल तितक्या जवळ घ्यायचा आणि आपल्या पायाला अँकलच्या इकडे ते असं हाड असतं की नाही आणि त्याच्या शेजारी थोडासा सॉफ्ट पार्ट असतो, हो की नाही. तर ते एका जो पाय खाली ठेवलाय त्याच्या पायावर दुसरा पाय ठेवताना ते हाडावर हाड असं न येता तो जो असा एक सॉफ्ट कुशन सारखा पार्ट आहे की नाही, एका पायाचा, तिच्यावरती दुसऱ्या पायाचं हे येईल, बोन येईल, असं ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय की असं बसल्यानंतर तुम्ही एकदम कम्फर्टेबल असायला पाहिजे. प्लस जर पायातल्या हाडा म्हणजे एकावर एक नुसतं ठेवलं ना तर बऱ्याच वेळेला मुंग्या येतात खूप वेळ बसल्यानंतर, हो की नाही. नम होतो पाय किंवा आपण म्हणतो ना पायाला रग लागलीये, कम्फर्टेबल नाही वाटत. तर हे जे आसन आहे अशा प्रकारे जर एकावर एक पाय ठेवले तर यू आर मोस्ट कम्फर्टेबल. आता ह्या मुलांनी जसं केलंय तसं. आणि असं जेव्हा आपण बसतो तेव्हा जो खालचा पाय असतो की नाही त्याचा नी जॉईंट आहे. तुम्ही सगळेजण आपापल्या घरी आत्ता बसून बघा बरं. आपला जो नी जॉईंट आहे तो जो पाय खाली आहे तो तर खाली आपण ज्याच्यावरती बसलेलो असू, आपल्या ध्यानाचं आसन असेल किंवा कुठे कॉटवर बसलाय, कुठे सोफ्यावर बसलाय तिकडे, आणि जो वरचा पाय आहे त्याचा नी जॉईंट आहे ना तो थोडा अधांतरी राहतो, बरोबर आहे. मग काय करायचं की त्याच्या खाली एखादी छोटीशी उशी किंवा आईची ओढणी, जशी आपल्या पायाची हाईट ऍडजस्ट होईल तशी. आता तुम्ही सगळे अजून छोटे आहात त्यामुळे मे बी तुम्ही एकदम फ्लेक्सिबल असाल, तर काही काही लोकांचे दोन्ही गुडघे बरोबर जमिनीला टेकतात, मग तसे टेकले तर खूपच छान आहे. पण जर एक गुडघा थोडासा वरती राहत असेल तर त्याच्या इथे खाली काहीतरी सॉफ्ट एखादा कापड ठेवून किंवा छोटी उशी ठेवून असं बसायचं की जेणेकरून तुमचे दोन्ही नी जॉईंट्स, गुडघे जे आहेत ते टेकलेले पाहिजेत, त्याला सपोर्ट पाहिजे. ओके. आणि ह्याला सहज आसन किंवा सुखासन असं का म्हणलंय, तर अशा प्रकारे जर तुम्ही मांडी घातली तर यू आर मोस्ट कम्फर्टेबल. पण हे आसन जे आता आपण बघतोय तसंच घातलं पाहिजे असं कंपल्शन आहे का, तर असं कंपल्शन नाहीये. एखाद्या कोणाला, तुम्हाला नाही पण समजा आई बाबांना, आजी आजोबांना किंवा कधीतरी पायाला लागलंय, काही झालंय आपल्या, तर मांडी घालता नाही येते, तर मग खुर्चीवर बसलेला चालेल का, तर हो चालेल, नक्की चालेल. बेडवर बसलं तर चालेल का, खूप थंडी आहे, पाऊस पडतोय, मग खाली कुठे बसणार, तर मग बेडवर बसलं तरी चालेल. पण दोन गोष्टी आसन मध्ये येतात. एक म्हणजे तुम्ही कुठे आसन घालताय, तुम्ही कुठे बसताय हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आता ध्यानाला बसताना एकदम सॉफ्ट आणि ते असतात ना सोफा असा की ज्याच्यावरती असा बाउन्स होतो एकदम लगेच, अशाच सोफ्यावर बसलं तर तुम्ही स्थिर नाही राहू शकणार ना, ते हलत राहतं सारखं. ऍट द सेम टाइम एखादा खूप एकदम वुडन किंवा असा स्टोनचा बेंच आहे त्याच्यावर बसला तर कम्फर्टेबल नाही राहणार, टोचायला लागेल थोड्या वेळाने, इकडनं टोचतंय तिकडनं टोचतंय, गार वाटतंय, थंडी असेल तर गार वाटेल. सो आसन मध्ये दोन गोष्टी बघायला पाहिजेत. एक म्हणजे आपण जिथे बसणार आहे, जर केंद्रात जी मुलं आली असतील तर त्यांना माहितीये की आपल्या केंद्रात अशा उशा किंवा घरी पण आईबाबांनी कोणी करत असेल त्यांच्याकडे असतील अशा आसन केलेली आहेत कापसाची अशी ठराविक साईजची, त्याच्यावर बसू शकता. आणि त्याच्यावर नसेल असं आसन तर घरी आपण कॉटवर कुठे जिकडे तुम्हाला असं आहे की दोन गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे आणि सेकंडली तुम्ही तिकडे स्टेबल बसू शकले पाहिजे. ह्या दोन कंडिशन्स आहेत. आणि स्टेबल म्हणजे किती वेळ, तर दिवसभर तसं बसायचं नाही आपल्याला, हो की नाही. आणि कम्फर्टेबल म्हणजे किती कम्फर्टेबल, तर इतका बेड माझा मस्त मऊ, मागे उशी आणि छान की झोपच लागून गेली, इतकं पण कम्फर्टेबल नाही करायचंय आपल्याला स्वतःला. ओके. सो अशा ठिकाणी आसन घालून बसायचंय की जिकडे आपण कम्फर्टेबल आहोत आणि
अलर्ट राहू शकतो. आता आसनमध्ये 2 गोष्टी आपण बघितल्या, एक म्हणजे कुठे घालायचंय आणि मांडी कशी घालायची. ओके, आता ही मांडी घातली, पाय एकदा असे लॉक करून घेतले की असं पक्क ठरवून ठेवायचं की काही झालं तरी माझे 10-15 मिनिटं जी ध्यानाची वेळ आहे, मी बिलकुल मांडी हलवणार नाही आणि नाही हलवायला लागत. हे जे सहजासन आहे की नाही, ते जर नीट परफेक्ट घातलं ना तर लोक 1-1, 1.5 तास तर आरामात अजिबात मांडी न हलवता बसू शकतात. आपल्या केंद्रातल्या बऱ्याच मुलांचे आई बाबा बसतात. आदित्य दादा बसतो, जो आता कंडक्ट करतोय तो, वल्लरी तिची आई बाबा, चैतन्य जो आता त्यांनी हे सांगितलं की नाही म्हणलं मंत्र ओम नमः शिवाय, त्याचे आई बाबा, असे खूप लोक आहेत. त्याच्यामुळे हे आसन घालायची प्रॅक्टिस करा. या आसनामध्ये छान बसता येतं आणि लहान मुलांना तर येतच येतं. आता मांडी घालून झाल्यानंतर हाताचं काय करायचं, तर ह्या चित्रात आपण जसं बघतोय तसं एक तर हाताची ज्ञानमुद्रा करू शकतो. म्हणजे आपलं इंडेक्स फिंगर आणि थंब याचे टिप्स एकमेकांना जॉईन करायचे आणि हात असे मांडीवर ठेवायचे. सो दिस इज ज्ञानमुद्रा. असं केलं तरी पण इट इज, ती एक काय म्हणतो योगातली मुद्रा आहे असं म्हणतात की त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. आणि दुसरी म्हणजे दोन्ही हात एकावर एक ठेवून आपल्या मांडीवर पोटाच्या जवळ जरी घेऊन ठेवले तरी चालेल. अगेन इथे प्रिन्सिपल एकच आहे की युअर हँड शुड बी कम्फर्टेबल, की एक 10-15 मिनिटं ध्यान होईपर्यंत बिलकुल हाताला मुंग्या येणार नाही, हाताला रग लागणार नाही आणि हलवायची गरज पडणार नाही, असं कम्फर्टेबली बसायचं. ओके, आता पाय झाले, हात झाले. नाउ नेक्स्ट इज आपण पाठीचा कणा. तर पाठीचा कणा हा ताठ राहायला पाहिजे. एकदम असं खूप स्लाउच करून बसलं ना तरी कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा आपलं मन तेवढं अलर्ट राहत नाही. तुम्हाला माहित असेल ना, कधीतरी अभ्यास करताना पण आई किंवा आपले टीचर्स म्हणतात ना, असा काय बसलाय, ताठ बसून अभ्यास कर बरं. सो दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शन रिलेटेड टू दी अलर्टनेस ऑफ युअर माइंड. त्यामुळे ताठ बसायचं. बट अगेन थोडासा जर पाठीला सपोर्ट हवा असेल तर थोडीशी उशी किंवा भिंतीला टेकून, भिंत जर गार नसेल तर थोडं भिंतीला किंवा खुर्चीची बॅकरेस्ट असेल थोडंसं टेकून बसायला हरकत नाही. पण अशा ठिकाणी की जिकडे तुमचा पाठीचा कणा ताठ राहील आणि तो तसा राहील, म्हणजे 1-2च मिनिटं राहायला एकदम असं ताठ एकदम स्टिफ करून बसले, खूप वेळ नाही बसता येणार. एखादा मिनिटं झाल्यावरती मग पाठ दुखायला लागेल. सो असं नकोय आपल्याला. त्याच्यानंतर मान ही जी आहे, तर मान पण शक्यतो सरळ ठेवायची किंवा थोडी वर उचलली असली तरी हरकत नाही. पण खूप एकदम अशी मान मागे करून वरती बघायचा असं पण करायचं नाही आणि खाली तर बघायचंच नाही. खाली बघितलं की झोप लागते बऱ्याच वेळेला. सो सरळ, शक्यतो सरळ आणि रिलॅक्स ठेवायचे. मानेचे जे मसल्स आहेत आपले ते शक्यतो रिलॅक्स ठेवायचे. सो हे टोटल आसन जेव्हा आपण म्हणतो ध्यानाला बसताना, तेव्हा ह्या सगळ्या स्टेप्स करून बसायचं. आणि असं एकदा बसल्यानंतर आपण पक्क ठरवून ठेवायचं की आता काही पण झालं तरी माझं ध्यान संपेपर्यंत मी बिलकुल हलणार नाही. सुरुवातीला ना आपोआप आपल्याला असं वाटतं हलावंसं, की अरे इथे खाज येते का, मग डास चावतोय का, मग केस मागे येत आहेत का, पुढे येत आहेत का. सुरुवातीला असं वाटतं, हलावंसं वाटतं, पण आपण आपल्या बॉडीला थोडा दम द्यायचा की आता नाही हलायचं. मला असं इचिंग होतंय का, होऊ दे म्हणायचं. आपोआप कमी होत जातात ह्या गोष्टी. आणि हळूहळू जसं आपण सवय करू तसं एक 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ वाढवत नेऊन, स्वामी असं म्हणायचे की देवासारखे शांत बसा. देवाची मूर्ती कशी असते की नाही तसं एकदम शांत, काही हलवायचं नाही का, बिलकुल डोळे असे करायचे, नाक कान काही करायचं नाही. एकदा सगळे हात पाय मान लॉक केली की एकदम स्टॅच्यू असं होऊन बसायचं. आणि हे काय एवढं महत्वाचं आहे, तर ह्याच्या पुढची जी स्टेज आहे आपली, की ज्याच्यामध्ये आपण मन शांत करायचा प्रयत्न करणार आहे, फोकस करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यासाठी आधी आसन स्थिर असणं आवश्यक आहे, शरीर स्थिर असणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, समजा एखादा भांड आहे किंवा एखादा ग्लास आहे,
त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. तर पाणी मला एकदम शांत व्हायला हवं असेल तर पहिले तो जो ग्लास आहे किंवा ते जे भांड आहे ते एकदम स्थिर टेबलवरती नीट ठेवलेलं असलं पाहिजे की नाही. जर का ते बेडवर ठेवलं असेल भांड तर ते पाणीच राहील का शांत व्यवस्थित, काहीतरी हलेल आणि पडून जाईल पाणी. किंवा मी जर का भांड हलवायला लागले तर आतलं पाणी हलणारच आहे की नाही. त्यामुळे आपली बॉडी आणि आपले जे विचार असतात दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल. जेव्हा तुम्ही खूप एक्सायटेड असता एकदम तेव्हा आपण दोन्ही हॅप्पी असता किंवा टेन्शनमध्ये असता, किंवा आपण एक्सायटेड असलो ना की मग मुलं बघा उड्या मारतात किंवा असं नर्वस असतील तर तुम्ही बघितलं असेल असं 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 काहीतरी सारखे हात हलवत राहतात. तर जेवढे आपण नर्वस किंवा जेवढ्या इमोशन्स हाय असतात ना तेवढ्या ती बॉडीला मुवमेंट करावीशी वाटते. आणि उलटपणे जेवढी बॉडी आपली शांत राहील ना तेवढं मन पण शांत व्हायला मदत होते. ओके. सो पुढे आपल्याला जे ध्यान करायचंय त्याच्यासाठी जी एक मनाची शांत अवस्था यायला हवी आहे, त्याच्यासाठी हे शरीर पहिले शांत ठेवता यायला पाहिजे. आता हे आसन सगळ्यांना कळलंय कसं करायचं. तर तुम्ही आता सगळेजण घाला आसन, आता आपण जसं केलं तसं. आणि आता आपण नेहमीची आपली ध्यानाची उपासना करूया. 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणूया, 3 वेळेला ओंकार म्हणूया आणि मग 1 मिनिटं ध्यान करूया. ते गायत्री मंत्र आणि ओंकार तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी म्हणा. मी म्हणते पण ते आवाज किती नीट आला नाही आला तरी तुम्ही या सिक्वेन्सनी मनातल्या मनात किंवा आपल्या घरी म्हणा. चलो. थोडस लांब डीप ब्रीदिंग करायचंय सुरुवातीला. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. झालं ध्यान.
आता मुलांनो, आपण इथे केंद्रामध्ये सध्या निदान ऑनलाईन केंद्रामध्ये तरी आपण थोडंसं 1-2 मिनटं एवढंच ध्यान करतोय. पण ज्या मुलांना शक्य आहे की नाही, त्यांनी घरी करताना थोडं जास्त वेळ करून बघा. हां, त्याचं खूप छान वाटतं. म्हणजे आपल्याला स्वतःला पण खूप छान वाटतं आणि अभ्यासात सगळ्याचकडे त्याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही घरी करताना थोडा जास्त वेळ बसत जा. ठीक आहे. इथे काय असतं, आपल्या पुढे खूप छान छान इंटरेस्टिंग कार्यक्रम असतात की नाही अजून, त्यामुळे आपण ध्यान एवढं खूप वेळ घेत नाही. हं? बरं, आता नामस्मरण करूयात. कोण म्हणणार आहे? विनायक. ओके. चैतन्यासारखं माझ्या मागून म्हणशील? हं? ओके, चलो. ओम राम कृष्ण हरी. 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 हरी. चला, आता आदित्य दादा पुढचा कार्यक्रम घेऊ. हरि ओम. श्वेता मावशी, तू आहेस का? एकच मिनिट, जर तुला व्हिडिओ ऑन करतेस का? ही श्वेता मावशी गेली. बरं, आपण तिला एनिवेज मला असं सांगायचं होतं ना की आहे. सगळ्यांनी आहे. मी अच्छा आहे, अच्छा. थांब, मी गेले नाहीये. अरे बरं बरं बरं. हा, तर इतकं छान घेतलीस उपासना ना. तर आता पुढच्या वेळेस ना, म्हणजे आपल्याला वेळ तू म्हटलेस तसा थोडा लिमिटेडच असतो, पण आसनाचाच भाग ना पुढच्या वेळेस पण थोडासा अजून थोडा ना थोडं डीप मध्ये सांगशील का? म्हणजे कुठलं गुड पोस्चर आहे ते आपण बघितलं की कसं आसनाचं योग्य पोस्चर आहे, पण त्याच्यामध्येच कधी कधी जर शरीर थकलं असेल तर बॅड पोस्चर येऊ शकतं, किंवा जसं तू म्हणलीस की हायपर एक्सायटेड असेल तर अल्ट्रा गुड पोस्चर मध्ये एकदम जायचं आपलं, म्हणजे तिथे असं एक थोडासा ओढ निर्माण होते. तर असं सगळं असताना मग त्याचे पण कसे डाऊनसाइड आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स येतात, थोडंसं ते पण तू नंतर मग एक्सप्लेन कर पुढच्या वेळेस. करशील ना? येस. येस. हा, आणि तसंच जसं फिजिकल पोस्चर आपण बघितलं, जसं तू ते इतकं छान उदाहरण दिलंस की भांड्याचं, की जसं भांड्यात जर पाणी आहे आणि भांडं हललं म्हणजे शरीर हललं, तर सगळं विचार म्हणजे मन हलणार. पाणी म्हणजे मनासारखं आहे, त्यामुळे शरीर फिजिकल बॉडी हल्ली, मन पण हलायला सुरुवात झाली. मग जसं शरीराचं फिजिकल बॉडीचं जसं एक आसन आहे, तसं थोडंसं ना आम्हा सर्वांना मनाच्या आसनाबद्दल पण सांग, की मनाला पण स्थिर केलं पाहिजे. म्हणजे फिजिकल बॉडी स्थिर केल्यानंतर त्यातलं पाणी ऑटोमॅटिक स्थिर होतच, पण इथे मनाला स्वतःचा एक एक्झिस्टन्स आहे जसं बॉडीचं आहे, त्यामुळे पाणी भांड्यामधलं भांडं शांत झालं की शांत होणार आहे, पण मनाला तिथे अजून मजा मजा सुचत असते. तर त्याला कसं स्थिर करायचं ते पण थोडं नक्की सांग पुढच्या वेळेस. हं? मग आपण त्या गमती पण जरा बघूयात, सगळ्यांना कळेल म्हणजे आपल्या लहान मुलांना. चालेल, पण छान, खूप छान सांगितलंस. थँक्यू सो मच.